नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या युट्यूब चॅनलवरती. आज आपण एक हीर रांझा यांची अधुरी प्रेम कथा बघणार आहोत. भाग 1. सोनगाव आणि वीरगाव ही दोन गावं एकमेकांची शत्रू असतात. दोन्ही गावांमध्ये अनेक वर्षापासून वैर असतं. सोनगावच्या सरपंचाची मुलगी हीर जत्रेला जाते. दुसरीकडे वीरगावचा गरीब व अप्रामाणिक मुलगा रांझा ही जत्रेतला असतो. जत्रेत खूप गर्दी असते. अचानक हीरचा तोल जातो. तेवढ्यात रांझा तिचा हात धरून तिला पडण्यापासून वाचवतो. दोघे एकमेकांकडे पाहतात. पहिल्याच भेटीत दोघांच्या मनात एक वेगळी भावना निर्माण होते. ते काही बोलत नाही, पण दोघेही एकमेकांचा विचार करू लागतात. जत्रा संपल्यावर रांझाला कळतं की ती मुलगी म्हणजे सोनगावच्या सरपंचाची मुलगी हीर आहे. त्याला धक्का बसतो, कारण दोन्ही गावांमध्ये जुने वैर असतो. दुसरीकडे हीरही घरी गेल्यावर सतत रांझाचाच विचार करत असते. जत्रा संपवून 2 दिवस झाले होते, पण हीरच्या मनातून त्या अनोळखी मुलाचा चेहरा काही जात नव्हता. ती खिडकीत उभी राहून वारंवार त्याचाच विचार करत होती. तो कोण असेल? पुन्हा कधी भेटेल का? हेच प्रश्न तिच्या मनात फिरत होते. दुसरीकडं रांझाही शेतात काम करत होता, पण त्याचं लक्ष कामात नव्हतं. बासरी हातात होती, पण त्याच्या प्रत्येक सुरात हीरची आठवण होती. एके दिवशी हीर आणि तिची मैत्रीण गौरी नदीवर पाणी भरायला गेल्या. सकाळची वेळ होती. बासरीचा गोड आवाज ऐकू आला. हीर थांबली. हा हा तोच आवाज. ती त्या सुरांच्या दिशेने चालत गेली. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली रांझा बसून बासरी वाजवत होता. रांझाने वर पाहिलं आणि समोर हीर उभी होती. दोघे काही क्षण शांत राहिले. रांझा हसला. तुम्ही जत्रेत भेटलात ना? तरीही हलकसं हसली. हो, आणि त्या दिवशी तुम्ही मला पडण्यापासून वाचवलं. रांझा म्हणाला. माझं नाव रांझा. हीर उत्तरली. आणि मी हीर. दोघांनी पहिल्यांदाच एकमेकांची नावं घेतली. गप्पा सुरू झाल्या. त्यांना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. इतक्यात गौरी घाबरून धावत आली. हीर, लगेच चल, गावातले लोक इथे येत आहेत. हीर घाबरली. जाण्यापूर्वी ती रांझाकडे पाहून म्हणाली, आपण पुन्हा भेटू. रांझा हसून म्हणाला, नक्की. हीर निघून गेली. रांझा तिच्याकडे पाहतच राहिला. पण दूर झाडामागे उभा असलेला शेरसिंह हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तो मनात म्हणाला, हीर, तू फक्त माझीच होशील. या रांझाला मी तुझ्या आयुष्यातून कायमचा दूर करेल. हीर घरी परतली होती, पण तिचं मन अजूनही नदीकाठीच होतं. रांझाचे शब्द, त्याची बासरी आणि त्याचा साधेपणा तिच्या मनात घर करून बसला होता. रात्री झोपताना ती स्वतःशीच म्हणाली, काय आहे या मुलामध्ये? त्याला भेटल्यावर मनाला एवढं शांत का वाटतं? दुसरीकडे रांझाही हीरच्या विचारात हरवला होता. तो आईजवळ बसला होता. आई म्हणाली, काय रे रांझा, आजकाल तुझं लक्ष कुठं असतं? शेतात असतोस, पण विचार कुठेतरी दुसरीकडे असतात. रांझा हसला. रांझा, काही नाही आई, फक्त एक चांगली व्यक्ती भेटली. आईने त्याच्याकडे पाहिलं, पण काही विचारलं नाही. सोनगावचा वाडा. हीर घरी आली तेव्हा तिचे वडील जगन्नाथ पाटील अंगणात बसले होते. सरपंच, हीर कुठे गेली होतीस? हीर, गौरी सोबत नदीकाठीवर गेले होते बाबा. सरपंच काही बोलले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर संशय दिसला, कारण त्यांना गावात कोणीतरी सांगितलं होतं की हीर नदीकाठी कोणासोबत बोलत होती. शेरसिंहचा डाव. शेरसिंह सरपंचाच्या घरी आला. काका, मला तुमच्याशी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. सरपंच म्हणाला, बोल. शेरसिंह खोटं काळजीचं नाटक करत म्हणाला, आजकाल गावात काही लोक तुमच्या मुलीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहात. सरपंच गंभीर झाले. कोण लोक? शेरसिंह थोडा थांबला. वीरगावचा रांझा. सरपंचाचा चेहरा रागाने लाल झाला. वीरगावचा मुलगा माझ्या मुलीपासून दूर राहायला सांग त्याला. शेरसिंह मनात हसले. पहिला डाव यशस्वी झाला.
नदीकाठी पुन्हा भेट. दुसऱ्या दिवशी हीर पुन्हा नदीकाठी आली. रांझा तिथे तिची वाट पाहत होता. नदी बोलू लागले, हीर, आपल्या गावांमध्ये इतकं वैर का आहे? रांझा शांत झाला. रांझा, माहित नाही, पण जुन्या भांडणांमुळे आजची माणसं एकमेकांपासून दूर आहेत. हीर म्हणाली, कदाचित एखाद्या दिवशी हे वैर संपेल. दोघे आशेने एकमेकांकडे पाहतात. शेवटचा प्रसंग. घरी परतताना हीरला तिथे वडील भेटतात. त्याच्या हातात रांझ्याची बासरी असते. हीर घाबरते. सरपंच, ही बासरी कोणाची आहे? हीर काही बोलू शकत नाही. कॅमेरा तिच्या घाबरलेल्या चेहऱ्यावर थांबतो. मित्रांनो, या गोष्टीच्या पार्ट 2 साठी नक्की कमेंट करा आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.